नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। नीट पेपरफुटी महाराष्ट्रात प्रकरणात 4 गुन्हे दाखल, एकाला अटक। वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता नीटच्या पेपरफुटी प्रकरणी लातूर कनेक्शन उघड झालं होतं। नीट परीक्षेतील घोटाळ्याचे महाराष्ट्रातील धागेदोरे उघड झाल्यानंतर आता 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। नीट परीक्षेतील घोटाळ्या प्रकरणी शनिवारी ताब्यात घेतलेल्या लातूरातील 2 शिक्षकांना चौकशीनंतर रात्री उशिरा सोडून देण्यात आलं होतं। त्यांच्या सुटकेला 12 तासही उलटत नाहीत, तोच रविवारी पुन्हा एक शिक्षकाला अटक करण्यात आली। नीटमध्ये अधिकचे गुण मिळवून देण्यासाठी लातूरचे 2 जण काम करत असल्याचे ATSच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालं। त्यामुळे या 2 शिक्षकांसह धाराशिव आणि दिल्ली येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। लातूरच्या शिवाजीनगर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। लातूरमधून धाराशिवला हे पैसे पाठवण्यात आल्याचं बोललं जातंय। त्यानंतर धाराशिवमधून दिल्लीला हे पैसे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। लातूर येथील संजय तुकाराम जाधव, वय वर्ष 40, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी, तालुका माढा आणि जलील खान उमर खान पठाण, वय वर्ष 34, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातपूर, जिल्हा लातूर, हे दोघे नीट परीक्षेत गैरव्यवहार करत होते। हे दोघेही उमेदवारांना परीक्षा पास करून देण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाने लातूरातून जाधव आणि पठाण यांना शनिवारी ताब्यात घेऊन त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करून सोडून दिलं होतं। पठाणला रात्री अटक झाली आहे। ATSने त्यांचे मोबाईल तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यांच्या फोन गॅलरीमध्ये 12 विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेश पत्राच्या प्रती आढळल्या। यासोबतच परीक्षा आणि उमेदवारांसंदर्भात अनेक व्हॉट्सअप चॅट आढळले। जलील खान पठाण याने संजय जाधवला काही प्रवेश पत्रांच्या प्रती आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात व्हॉट्सअप मेसेज पाठवल्याचे दिसून आले। संशयित संजय जाधव यांनी पैशाच्या मोबदल्यात परीक्षा पास करण्याचे आश्वासन दिलं होतं। अनेक विद्यार्थ्यांची प्रवेश पत्रे इरन्ना मशनाजी कोनगलवार, नेमणूक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरगा, जिल्हा धाराशिव यास व्हॉट्सअपद्वारे पाठवल्याचे कबूल केले। संजय जाधव याच्या माहितीनुसार इरन्ना कोनगलवार हा पुढे दिल्ली येथील एक गंगाधर नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणासाठी घेण्यात आलेल्या नीट 2024 परीक्षेमध्ये पैशाच्या मोबदल्यात प्रवेश मिळवून देण्याचे अवैध काम करीत आहे। प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्यास दहशतवाद विरोधी पथकाच्या वतीनं लातूरातील 2 शिक्षकांसह 4 विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, वसमतनगर, हिंगोली। अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे इरन्ना मशनाजी कोनगलवार, नेमणूक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरगा, जिल्हा धाराशिव यास व्हॉट्सअपद्वारे पाठवल्याचे कबूल केले। संजय जाधव याच्या माहितीनुसार इरन्ना कोनगलवार हा पुढे दिल्ली येथील एका गंगाधर नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणासाठी घेण्यात आलेल्या नीट 2024 परीक्षेमध्ये पैशाच्या मोबदल्यात प्रवेश मिळवून देण्याचं अवैध काम करीत आहे। प्राथमिक चौकशीत दोषी आढळताच दहशतवाद विरोधी पथकाच्या वतीनं लातूरातील 2 शिक्षकांसह 4 विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे।
राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, वसमतनगर, हिंगोली। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।